तर गाईज आज आपण आलो आहोत मालवणमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि पोखरबावचा गणपती बघायला. तर तुम्हाला दाखवूच आता काय काय करू ते आपण, तोपर्यंत स्टे ट्यून. ऐसा किधर लिखा नहीं है जो आगे पीछे कुछ. चला चले बस. आता आम्ही जातोय चैतन्य हॉटेलमध्ये जेवायला सगळे. मी थोडे रोज येतो इथे. हे बाय 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 हॉटेल चैतन्य, याच्यात चांगलं जेवण भेटतंय असं हॉटेलचे कारणास्तव चैतन्य हॉटेल कॅन्सल करून आम्ही पुढे जात आहोत. आणि आता बघूया रस्त्यात कुठलं चांगलं हॉटेल भेटून जेवून मग नंतर पोखरबावला जायचं, कारण की ऑलरेडी आम्हाला लय लेट झालंय. समजू शकता भूक लागली आहे त्याच्यामुळे शब्द अडकतायत. हे तुला आतमध्ये जाणारे जावा, त्याच्यानंतर मग आम्ही बघू बाकीचं आमचं कर सरळ. हा जेवणच जायचंय. इथे बघू शकता प्रतीक्षेला लय भूक लागलेली आहे. त्या पाठी बघू शकता तुम्ही कायाकिंग चालू आहे चिवला बीच वरती. एवढं सुंदर वाटतंय ना इकडे येऊन, खरंच एकदम. म्हणजे आम्ही आलेलो आहे ना खरं म्हणजे तर जेवायला इथे तर बघितलं बीच पण एकदम भारी आहे, बघू शकता तुम्ही. तर हा आहे चिवला बीच. इथं बघू शकता. जर तुम्हाला खवणी बीचला नाही जाता आलं कायाकिंगला तर तुम्ही इथे चिवला बीचला पण येऊन कायाकिंग करू शकता. इथे पण मस्त कायाकिंग करू शकता तुम्ही. आणि इकडे बघू शकता तुम्ही गॅस सिलेंडर असल्यामुळे सिलेक्टेड आयटम. हे काय पनीर मसाला और ये क्या है वेज बिर्याणी नहीं. बस बस सर. हाँ वो लोग खा लेंगे. पोखरबाव ना सिद्धिविनायक गणपती मंदिर. आम्ही शेवटी आलेलो आहे इथे पोखरबाव गणपती. चला चला. पूजा रडायला लागली. पूजा रडायला लागली. जे आपण रीलमध्ये बघतो की भोवती पाणी असतं आणि त्याच्या पुढे मंदिर आहे, ते इथूनच जायचं आहे आपल्याला खाली आता ती जागा बघायला. आता
तर हीच ती जागा आहे जी तुम्ही जास्त करून रील्समध्ये पाहिली असेल. तिथे चारही साईडने पाणी असतं. चारी म्हणजे पुढच्या साईडने पाणी असतं. आता पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे. पाहायला चालतात ना. चल ये जा जा ना त्या साईडने जा. इथून जा ना अशी. जा तो पहिले. इथं जा जा पहिली चल. चल कोलप लवकर. कोलप लवकर. हा काढू फोटो. इकडे बघा. अरे आपल्या सर्वांच्याच काढलं पाहिजे. चिकुरुक ना चिकुरुक ना. चिकूचा फोटोशूट झालेला आहे. हे पुढे पाय घे. सरळ सीधा चल. सोड आता जाईल. सोड आता जाईल तू. त्यानंतर आम्ही प्लॅन थोडंसं चेंज केला. सिंधुदुर्ग फोर्टला आज न जाता आम्ही शेवटच्या दिवशी जाणार आहोत. तर आज आम्ही करणार आहोत राजकोटला सोन्याचा गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही भेट देणार आहोत. आता आपण आले राजकोटला सोन्याचं गणपती बघायला. इथे मंदिर बघू शकता. एकदम पूर्ण मंदिरचं एंट्रन्स पण चांगलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा एंट्रन्सला जशी 2 हत्तींची मूर्ती लावली आहे आणि आतमध्ये आहे मंदिर. आणि वरती तुम्ही वरच्या साईडला इथूनच तुम्ही बघू शकता की वरच्या साईडला पण अष्टविनायकचे म्हणजे असं गणपती लावले आहेत. अष्टविनायक गणपती. हे बघा अशी वरती गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि आतमध्ये मेन गाभाऱ्यात सोन्याची मूर्ती. ही बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. उकडीचे मोदक खायचे तिला. बघूया कसे खाते. आम्ही पण उकडीचे मोदक खातोय. दीपाली पण खातोय. मस्त मोदक आहे. तर आता आलोय आम्ही राजकोटला. राजकोटचं मंदिर बघितलं. सोन्याचा गणपती बघितला. आता बघतोय आपण समोर तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा.
हा बघा, आता आम्ही तिथे जाणारच आहोत. चला. तर आता आपण आले राजकोटला. समोर बघू शकतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. तर अशा